आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आपल्या सगळ्यांच्या सहकारी थोडीशी गर्दी झालेली आहे त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो, कारण आपल्याला मोठा हॉल घ्यायचा होता, परंतु आज विशेषतः स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची जयंती हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचा कार्यक्रम कृषी दिनाचा चव्हाण प्रतिष्ठानला घेतलेला होता. आज विधिमंडळाचं अधिवेशन पण चालू आहे, त्याच्यामुळे इकडच्या जवळच्या भागातच कुठं हॉल मिळाला तर जास्त बरं होईल असं आम्ही ठरवलं आणि या हॉलची निवड केलेली आहे. मी सुरुवातीला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 112व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने बळीराजाला एक राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व देण्याची, बळीराजावर मनापासून येणारे अडीअडचणी त्यांनी सोडवण्याची सुरुवात ही आपल्या राज्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झाली आणि तिथं पुढं सातत्याने चालू राहील. आजच्या या पक्षप्रवेशाचे अनेक वेगवेगळ्या भागातले मान्यवर पक्षप्रवेश करणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या नवीन नाव झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे स्वतः अरुण तटकरे साहेबांनी मधल्या काळामध्ये प्रवेश केला, परंतु त्यांनी सांगितलेलं होतं की याची आत्ताच त्यांनी बोलताना पण सांगितलं की आम्हाला इथं सगळ्यांना आणता आलं नाही, परंतु मी अरुण तटकरे साहेबांना पण सांगतो, आपल्याला सगळ्यांना पण सांगतो, उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर माझा महाराष्ट्राचा दौरा मी सुरू करणार आहे. तो करणार आहे नंदुरबारच्या पासून नंदुरबार, धुळे, जळगाव असं येत असताना मी जरूर तुम्हाला राहुरीमध्ये वेगळी तारीख देईल. त्यावेळेस आपण मोठा कार्यकर्ते इथे येऊ शकले नाही त्यांना तिथं निमंत्रित करून आपल्या आपल्या पक्षाची भूमिका, आपलं काम ते त्यांच्या पुढं विशद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. आज या कार्यक्रमाला माझ्या राहुरीचे तसंच धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळं आपल्या गडचिरोलीचे, त्याच्यामध्ये रवींद्र वासेकर पण आहे, बाकीचे पण नाना नाकाडे, बाकी तर सहकारी पण आहे. मला एवढंच सांगायचं की आज रवींद्र वासेकरांचा पण वाढदिवस आहे, परंतु 1 जुलै आणि 1 जून हा वाढदिवस खरा असतो का काय? कारण शाळेमध्ये आई वडील ग्रामीण भागात त्यावेळेस टाकताना त्या शाळेत नेलं की त्या मुलाला किंवा मुलीला उभे करायची तारीख काय, त्या शिक्षकांनी 1 जून टाकली तर 1 जून तारीख, शिक्षकांनी 1 जुलै टाकली तर 1 जुलै तारीख. खरंच 1 जुलै नाईक साहेबांच्या सारखा खरा दिसतोय, हरकत नाही. परंतु रवींद्र वासेकरजी स्वतः बाबा धर्मराव बाबा आत्राम तर आहेतच. आमच्या दौंडच्या पुणे जिल्ह्याच्या वैशाली नागोडे, विरजवळ जगताय, काही दौंड तालुक्यातले पण कार्यकर्ते आज पक्षप्रवेश करतायत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवाजीराव गर्जे, तसंच नाना नाकाडे, तसंच डॉक्टर रामकृष्ण मडवी, प्रमोद हिंदूराव, सुरेखाताई ठाकरे, विनोद शेख, नजीब तांबोळी, सलीम सारंग, महेंद्र पानसरे, संजय बोरगे, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. वेगवेगळ्या भागातले आलेले सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनींना माझ्या मित्रांनो मध्ये तसं बघितलं तर आपण बहुतेक जण अनेक वर्ष एकमेकाच्या बरोबर काम केलेलं आहे. आपली सगळ्यांची विचारधारा एक आहे. मी नेहमीच सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999 स्थापना झाली. त्यावेळेस देखील आदरणीय पवारसाहेब असतील, संजय असतील, तारिक अनवर असतील, प्रफुल्ल पटेल असतील, पदमसिंह पाटील असतील, विजयदादा असतील, मोहिते पाटील असतील, उज्ज्वल साहेब असतील, मधुकर किचड साहेब असतील, या सगळ्या मान्यवरांनी अनेकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. या पक्षाची स्थापना केली. स्वाभिमान या पक्षाची त्या काळामध्ये स्थापना झाली आणि तेव्हापासून पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेतच हा पक्ष हा पुढं चाललेला आहे.
आज देखील आम्ही जे काम करतो महायुतीमध्ये त्याही वेळेस आपले पहिले महाराष्ट्राचे शिल्पकार मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब त्यांनी एक सुसंस्कृतपणा महाराष्ट्राला शिकवला. त्यांनी महाराष्ट्राची एक वैचारिक बैठक कशी असली पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम केलं पाहिजे त्याबद्दलचा एक आदर्श त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. नंतरच्या काळामध्ये हिमालयाच्या मदतीने सह्याद्री जाऊन गेला हे सगळं आपण इतिहास म्हणजे ते पुस्तकामध्ये वाचतो. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण या पक्षामध्ये काम करत असताना अनेक जण पक्षामध्ये जोडले जातात करण्याचं काम चाललेलं आहे. पण आपण सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलो, सगळ्यांना एक आपलेपणा आपण आपल्या कामात निर्माण केला तर समाज निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहत असतो. आणि त्याच्यावर तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघितलं मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षात किंवा इतर पक्षामध्ये पण अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं पक्षप्रवेश करतायत. मला मागच्या वेळेस स्वतः अरुणरावांनी सांगितलं होतं की दादा पुढच्या वेळेस आमच्या इथले वैचिपीचे डवले असतील, वेणुनाथ कोतकर असतील, दत्तात्रय पानसंबळ असतील, अशोक विटनोर, अय्यूब पठाण, प्रकाश पुजारी, बाळासाहेब मुंडे, आदिनाथ कराळे, दीपक साळवे, नवनाथ गोखले, गोरक्षनाथ पवार, रखमाजी जाधव, दत्तात्रय शेळके, रामदास पाचकर, दत्तात्रय कवाने, अशोक हुडे, अरुण धूस, सुरेश करपे, जनार्दन गाडे, भास्करराव ढोकणे, सुभाष डुकरे, मधुकरराव पवार, महेश पानसरे, आबासाहेब बाळुंज, विलास तनपुरे, कृष्ण मुसमाडे, अप्पासाहेब जाधव, प्रदीप उजाडी, दशरथराव पोपळगड, नंदकुमार तनपुरे, सुखदेव चव्हाण, प्रदीप महड, किशोर बने असे अनेक जण. कोण कारखान्याचं माजी संचालक आहेत, कोण माजी सभापती पंचायत समितीचे त्या ठिकाणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून काम केले, जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून राहुरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुळाप्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीचं संचालक म्हणून डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं संचालक म्हणून